येथील खासदारांच्या निधीच्या आरोपांची पोलखोल करण्यात आली आहे. निधी मिळत नसल्याच्या आरोपांची पोलखोल करण्यात आली आहे. तर एम्फॉर्ड इंडियन वेबसाईटवर निधीबाबत माहिती देण्यात आली आहे. 2 वर्षात मिळालेल्या निधीची माहिती समोर आली आहे. खासदारांनी विकास निधीचा वापर न केल्याच्या आरोपांवर ओमराजे निंबाळकरांनी स्पष्टीकरण दिलं. आलेला निधी खर्च केला, दाखवलेला निधी 5 वर्षाचा आहे. आधीच्या खासदारांनी खर्च न केलेला निधी दाखवला गेल्याचा दावा निंबाळकरांनी केला. तर आचारसंहितेमुळे निधी खर्च करू शकलो नाही असं खासदार संजय जाधवांनी म्हटलं. मतदारसंघाचा विकास हाच त्यांचा अजेंडा होता. खासदारांच्या विकास निधीवरील प्रश्नावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. काही निधी तात्काळ देण्याच्या सूचना दिल्याची माहिती शिंदेंनी दिली. एका खासदाराचा 16 कोटींचा निधी शिल्लक आहे. मिळालेला निधी विकास कामांसाठी का वापरला नाही? संजय राऊतांनी बंडखोरांना थेट सवाल उपस्थित केला. निधी मिळत नाही ही बोंब मारणं चुकीची. विजय वडेट्टीवारांनी पोटील खासदारांना टोला लगावला. किरण पावसकरांनी केलेल्या एका विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झालाय. त्यांच्या विधानानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. संजय राऊतांनी संताप व्यक्त करत पावसकरांवर टीका केली. मातोश्रीच्या पाळणाघरातच तुमचं पालनपोषण झालं अशा शब्दात राऊतांनी पावसकरांना सुनावलं. किरण पावसकरांच्या ठाकरेंबाबतच्या विधानानंतर राजकारण तापलं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पावसकरांच्या विधानाचा समाचार घेण्यात आला. तर बाळासाहेबांबाबत चुकीचं बोललंच नाही असं स्पष्टीकरण पावसकरांनी दिलं. किरण पावसकरांच्या वाक्याची मोडतोड केल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पावसकरांनी बाळासाहेबांच्या वक्तव्यावर भाष्य केलेलं नाही. बाळासाहेब दैवत आहेत तर त्यांचा अपमान कोणीही करू शकत नाही असं विधान एकनाथ शिंदेंनी केलं. महायुतीमध्ये आल्यावरही ओमराजेंचा संघर्ष कायम आहे. गैरकृत्य करणाऱ्या लोकांना विरोध कायम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. विधानभवनातील गळतीचा प्रकार समोर आला. गेल्या महिनाभरापासून विधानभवनात मेंटेनन्स आणि डागडूची कामं सुरू होती. पण पहिल्याच पावसात छतामधून पाणी झिरपल्यानं कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. विधानसभेत मंत्री सचिव नसल्यानं सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. सभागृहात कृषी मंत्री सचिव नसल्यानं भाजप आमदार हरीश पिंपळे, योगेश सागर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील वादात आदित्य ठाकरेंनी मध्यस्थी केली. वाद सोडून द्यायला सांगत आदित्य ठाकरेंनी दोघांना एकत्रित कॉफी प्यायला बसवलं. भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील वादाची अनेक दिवसांपासूनच चर्चा होती. तर यात आता आदित्य ठाकरेंनी मध्यस्थी केली. ट्रिपल तलाक बंद, मुस्लिम महिलांना टार्गेट करू नका. सभागृहात सना मलिक आक्रमक झाल्या. ट्रिपल तलाकचा कायदा कोणत्याही धर्माविरोधात नाही, मंत्री योगेश कदम यांनी सभागृहात उत्तर दिलं. ट्रिपल तलाकबाबत योगेश कदमांनी समर्पक उत्तर दिलं असं विधान नितेश राणेंनी केलं. 3 वेळा तलाक सांगून मुस्लिम महिलांचं आयुष्य संपवलं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अनिकेत तटकरे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतलेली आहे. तटकरे हे सहकुटुंब विधान भवनात आलेले होते. मंत्री आदित्य तटकरे आणि खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ट्विट करत राज ठाकरेंनी नार्वेकरांवर टीकास्त्र डागलंय. नार्वेकरांना दीनानाथ मंगेशकर, दीनदयाल उपाध्याय सुद्धा माहीत नाहीत. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना राहुल नार्वेकरांनी मराठीची चिरफाड केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. मिहीर कोटेचा यांनी संजय दिना पाटलांचं स्वागत केलं. मिहीर कोटेचा यांनी संजय दिना पाटलांविरोधात भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र आता मित्रपक्ष शिवसेनेत संजय पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे 2029 मध्ये कोण निवडणूक लढणार अशा चर्चा सुरू झाल्यात. अशातच पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया मिहीर कोटेचा यांनी दिली आहे. बोंधू अशोक खरात विरोधात एकूण 17 गुन्हे दाखल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिलं. त्यापैकी 12 गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला असून 8 गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याची लेखी माहिती दिली. मुंबईत प्रीमियम बसमुळे दैनंदिन प्रवासाचं स्वरूप वेगानं बदलतंय. ॲपद्वारे बुकिंग करण्यात येणाऱ्या आणि वातानुकूलित बसची सेवा आता BKC, ठाणे, अंधेरी, कुलाबा, खारघर आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणाऱ्या प्रमुख कार्यालयीन पट्ट्यांमध्ये विस्तारित आहे. तर गेल्या 4 वर्षात खासगी कार आणि टॅक्सीऐवजी या रिझर्व्ह सीट सेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण वाढलंय. कोपरखैरणीतील साई कुटीर इमारतीमधील रहिवासी आणि बिल्डरमधील वाद चिघळलेला आहे. रुग्णालय उभारण्यासाठी इमारतीचं स्ट्रक्चर बदलल्याचा आरोप नागरिकांनी केला. निर्णय मागे न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा रहिवाशांनी दिला. प्रकरणात कुणाला पाठीशी घातलं जाणार नाही, चुकीवर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिलेला आहे. अभिनेते आर माधवन यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारतीय चित्रपटसृष्टीत विविध भाषांमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाची दखल हा सन्मान देण्यात आला. कल्याण नगर महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. महागाई, परीक्षेतील घोटाळ्याविरोधात आक्रमक झाले. 11वी प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू झाली असली तरी सुद्धा अद्यापपर्यंत ITIची नोंदणी प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत ITIसाठी 1,89,071 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी आजपर्यंत मुदत संपलेली आहे. तर फक्त 1,32,000 विद्यार्थ्यांनीच प्राधान्यक्रम भरलेले होते. राज्यातील सुमारे 4 लाख शिक्षकांना AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुढील 1.5 वर्षात Google AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत हे प्रशिक्षण होईल. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ST कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. 86,000 ST कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. रेल्वे स्थानकांवरील भिंतीवर पान मसाला आणि गुटख्याच्या पिचकाऱ्याचे डाग 5 मिनिटात गायब होणार आहे. पश्चिम रेल्वेनं जर्मन नॅनो तंत्रज्ञानावर आधारित विशेष रासायनिक कोटिंगचा प्रयोग सुरू केला. नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे. राज्य शासनानं या प्रकल्पाच्या विस्ताराची धुरा MMRCL कडे सोपवलेली आहे. बेस्टच्या पासची मुदत 3 दिवसांनी वाढवण्याची मागणी करण्यात येते. बेस्ट कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारल्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. संपामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमानं मुदत वाढवून देण्याची मागणी केली. मुंबई न्यायालयानं ताशेरे ओढलेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात आलेल्या तब्बल 4,946 अनधिकृत इमारतींप्रकरणी ताशेरे ओढले. मुंबईतील कायदेशीर अडचण नसलेल्या जागांवर गिरणी कामगारांना घरं देण्यासाठी प्रयत्न केले जाईल असं आश्वासन गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिवांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांच्या संघटनांना दिले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 28 जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात येणार आहेत. मुंबईतील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं पिण्याच्या पाण्याच्या टँकर पुरवठ्यासाठी नवं डिजिटल धोरण आणण्याचं ठरवलं. टँकरद्वारे पाणी चोरीला आळा घालण्यासाठी या व्यवस्थेत बदल करण्यासाठी हे धोरण आणलं जाणार असल्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेली आहे. नवी मुंबईतील खारघरमधील पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालाय. वारंवार पाणी पुरवठा खंडित होत असल्यानं रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाणी टंचाईवरून महिलांनी बिल्डर कार्यालयात जाऊन घेराव घातला. यावेळी महिला आणि व्यवस्थापन यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी बिल्डरनं महिलांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. गिव्ह अस ओन्ली 10 मिनिट्स. डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात महावितरणाचा भला मोठा विद्युत पोल कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मान्सून मुंबईत दाखल झालाय. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन अपेक्षित असतं. मात्र यंदा जून अखेरीस मान्सून दाखल झालाय. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या प्रत्येकाला दिलासा मिळाला. कल्याण डोंबिवलीत पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. उकाडानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. ठाणे महापालिकेनं दिवा परिसरात अनधिकृत गोडाऊन विरोधात धडक मोहीम राबवली. यात 113 गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई केली. यावेळी परिसरातील एकूण 830 गोडाऊनचं सर्वेक्षण करण्यात आलं.